माझ्या ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। नंदुरबार जिल्ह्यात सिकल सेल ॲनिमिया हद्दपार करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत शहादा तालुक्यातील मंदाना प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर सिकल सेल तपासणी करण्यात आली। ही मोहीम शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडली। या मोहिमेत मंदाना, वाघर्डे, पुरुषोत्तम नगर व शहाणा परिसरातील हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला। तालुक्यात आतापर्यंत सुमारे 80,000 तपासण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये 334 रुग्ण आढळले आहेत। सिकल सेल ग्रस्त रुग्णांना शासनामार्फत दरवर्षी 2,500 रुपयांचे अनुदान दिले जाते व त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत। यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी सिकल सेल आजाराविषयी मार्गदर्शन केले। तसेच मंदाना इथं मंजूर ग्रामीण रुग्णालय अनेक वर्षापासून रखडल्याबद्दल माजी उपसरपंच अनिल भांबरे यांनी लक्ष वेधले। कार्यक्रमास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील, राज्यस्तरीय अधिकारी डॉक्टर गोविंद चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे, जिल्हा क्षयरोग अधिकारी महेंद्र चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र वळवी, मंदाना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र पाटील, वाघर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर चंद्रकांत सामुद्रे, पुरुषोत्तम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर चोरडिया, शहाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संतोष पावरा, तसेच सरपंच, उपसरपंच, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 21 तारखेपासून 7 तारखेपर्यंत त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये होते आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही खास करून शहादा तालुक्यामध्ये आणि तळोदा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी अरुणोदय सिकल सेल ॲनिमिया तपासणी शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। त्या ठिकाणी आज संपूर्ण जिल्ह्यातले सर्व वैद्यकीय अधिकारी, DHO साहेब असतील, सिव्हिल सर्जन साहेब असतील आणि क्षयरोग अधिकारी असतील, हे सर्व उपस्थित आहेत। त्याचबरोबर सहसंचालक मुंबईहून देखील त्या ठिकाणी चौधरी साहेब देखील आलेले आहेत आणि संपूर्ण तालुक्यातले वैद्यकीय अधिकारी आणि ज्या परिसरामध्ये सिकल सेल ॲनिमियाचा प्रभाव आहे अशा भागातले सर्व ग्रामीण भागात आम्ही त्या ठिकाणी गाड्या पाठवून त्या ठिकाणी सर्व 0 ते 40 वयोगटातल्या माता भगिनींना त्या ठिकाणी आम्ही आणून घेतलेले आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मास तपासणी या ठिकाणी आम्ही करतोय मंदाना PSC ला। आज त्याला मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात महिलांनी देखील त्याच्यात सहभाग नोंदवलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये देखील जास्तीत जास्त महिलांचा सहभाग, लहान मुलांना देखील तपासणी होईल यासाठी आम्ही संपूर्ण जिल्हा वैद्यकीय अधिकारी असतील, सर्वच अधिकारी, वैद्यकीय अधिकारी प्रयत्न करणार आहोत आणि जे काय आमचे सोशल वर्कर आहेत किंवा मग NGO आहेत यांची आम्ही त्या ठिकाणी मदत घेऊ, ग्रामस्थांची मदत घेऊ आणि संपूर्ण जिल्ह्यात 100% स्क्रीनिंग कशी होईल, तपासणी 100% सिकल सेल ॲनिमियाची कशी होईल, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी किती रुग्ण बाधित आहे याची आकडा ह्या ठिकाणी मिळेल आणि त्या ठिकाणी सरकारकडे पाठवून आरोग्य विभागामार्फत त्याचं चांगलं नियोजन करून कायमचं उच्चाटन कसं करता येईल, समुपदेशन कसं करता येईल असं आम्ही त्या ठिकाणी ठरवण्यात त्यासाठी आज मंदाना गाव त्या ठिकाणी हे अभियान आम्ही त्या ठिकाणी राबवलं। त्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। धन्यवाद। मंदाना परिसरातील नागरिकांची ही मागणी खूप काळापासून आहे की जो ग्रामीण रुग्णालय आहे ते अनेक दिवसापासून रखडलेलं आहे, त्याची मागणी करतात। जागे अभावी त्या ठिकाणी हे ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे, पण जागेला थोडी अडचण होती। आता जागा त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली त्या ठिकाणी पूल नव्हता, तो आता पूल तयार झालेला आहे। आम्ही लवकरात लवकर ह्याच्या मार्चच्या बजेटमध्ये आम्ही ते निधी उपलब्ध करून घेऊ आणि मार्च नंतर नक्की त्याला कामाला सुरुवात करू, जेणेकरून ह्या परिसरातलं एक ग्रामीण रुग्णालय 50 बेडचं 100 बेडचं त्या ठिकाणी निर्माण होईल आणि रुग्णांना चांगली सेवा त्या ठिकाणी देता येईल असा आम्ही प्रयत्न करणार आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.